नमस्कार. मुरंबा मालिकेच्या 10 मेच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की रेवा आता तिच्या साथीदारासोबत आलेली असते. दोघांनी कपडे, मास्क आणि टोपी वगैरे घातलेली असते. तेव्हा रेवाच्या हातामध्ये लायटर असतो. रेवा म्हणत असते, आता फक्त अक्षयचं हे जे रेस्टॉरंट आहे ना, हे रेस्टॉरंटच नाही जळणार, तर अक्षयच्या ह्या रेस्टॉरंटसोबत जळणार आहे तो म्हणजे रमाचा माजसुद्धा. आणि तो माज मी संपवणारच आहे असं म्हणून रेवाने आता अक्षयच्या त्या रेस्टॉरंटला आग लावलेली असते. शॉर्ट सर्किट केलेलं असतं आणि आता अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागते. त्यावेळेस रमाला कळतच नाही अचानक असं कसं काय झालं. आणि रमा टॉर्च घेऊन बघत असते. शॉर्ट सर्किट झाले, लाईट गेलेली आहे आणि आग लागलेली. आता रमा टॉर्च घेऊन बाहेर येते. बघते तर तिला 2 माणसं थोडेसे सस्पिशियस पळत असताना दिसतात. तिला पहिल्यांदा कळतच नाही. तेव्हा रमा म्हणते, कोण आहे तिकडे, थांबा थांबा. पण ते दोघंही थांबत नाही. दोघंही पळत चाललेले असतात. तेव्हा तिथंच असलेलं एक लाकडाचा ओंडका रमा हातात घेते आणि रमा त्या दोघांच्या दिशेने मारते. तो लाकडाचा ओंडका त्यातला एका माणसाच्या पायाला लागतो. तसा तो खाली पडतो. तेव्हा रमा आता त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रमाला समजतं की तो माणूस नसून ती एक मुलगी आहे जिने मास्क घातलाय, डोक्यावरती टोपी घातली. त्याच वेळेस रमा आता तिची टोपी बाजूला करून मास्क ओढण्याचा प्रयत्न करत असते, कारण रमाला बघायचं असतं की नक्की ही मुलगी आहे तरी कोण. आणि जेव्हा रमा तो मास्क बाजूला करते त्यावेळेस तिला धक्का बसतो, कारण इतके दिवस चांगुलपणाची नाटकं करणारी रेवा आज तिचा खरा चेहरा रमाच्या समोर आलेला आहे. आता ही सगळं करणारी रेवाच होती हे रमाला समजतं. रेवाला बघून रमा म्हणते, रेवा तू. आता रमाला मात्र ही गोष्ट काही आवडत नाहीये की रेवा अशी कशी वागू शकते. आता रमाने, अक्षयने एवढा मोठा रेवावरती विश्वास ठेवला होता, पण रेवाने शेवटी प्रूव्ह करून दाखवलंय की ती विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीये. आता तुम्हाला काय वाटतं? रमासमोर तर रेवाचा खरा चेहरा आलेला आहे. आता रमा रेवाला काय शिक्षा देणार आणि नक्की मालिकेत पुढं काय होणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका मुरंबा. आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.